नमस्ते शेतकरी बांधवांनो, मी सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव. आपण चालू वर्षी आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पीक प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. आपण प्रत्येक शेतकऱ्यांना जवळपास 5 गुंठ्याचं प्रात्यक्षिक दिले आहे. यामध्ये 258 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. यावर्षी त्यापैकी 55 शेतकऱ्यांना आपण लाभ दिलेला आहे. यामध्ये माननीय नामदार वैसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण आदिवासी विभागातून न्यूक्लियस बजेटमधून आपण ही योजना मंजूर केली. यामध्ये 5 गुंठ्यासाठी आपण जवळपास 46,800 रुपये याप्रमाणे अनुदान देत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 46,800 म्हणजे कशाला, एकरी का गुंठ्यासाठी? 5 गुंठ्यासाठी 46,800 रुपये आपण या ठिकाणी अनुदान देत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना लागवडीपासून त्याचं पीक संरक्षण असेल, रोपे असतील, ड्रीप असेल, मल्चिंग आणि लागवडीच्या पीक संरक्षणाच्या बाबी आणि विक्रीसाठी पनेट या सर्व बाबींसाठी अनुदान दिले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि शेतकरी सहल या बाबी देखील यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पातनं आदिवासी बांधवाच्या जीवनमानामध्ये नक्कीच बदल होणार आहे. कारण यापूर्वी एकदा भात पीक निघाल्यानंतर कोणत्याही प्रकारची पीक पद्धती त्या ठिकाणी शेतकरी घेत नसायचे. परंतु यावर्षी आपण प्रकल्प दिल्यामुळे शेतकऱ्यांना यातनं अनुदान मिळणार आहे आणि त्याचप्रकारे त्यांना एक उत्पन्नाचा देखील शाश्वत स्रोत तयार झालेला आहे. शेतकऱ्यांना 5 गुंठ्यातनं जवळपास किमान 70,000 ते 80,000 रुपयाचा निव्वळ नफा या 4 महिन्याच्या पिकामधून मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी आपण 55 शेतकऱ्यांना लागवड केली. पुढच्या वर्षी यातनं अधिकाधिक शेतकऱ्यांना यामध्ये समावेश करून आपण एक भीमाशंकरची ओळख, एक महाबळेश्वरप्रमाणे एक भीमाशंकरची ओळख स्ट्रॉबेरी म्हणून आपण या ठिकाणी करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. आदिवासी विभाग याला अनुदान देत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या पिकाकडे थोडा कल वाढवावा असं मी या ठिकाणी आव्हान करतो. किती दिवसात उत्पादन होते? साधारणतः एक 45 दिवसामध्ये उत्पन्न यायला सुरुवात होते आणि एक 60 दिवसानंतर फुल फ्रेशमध्ये याचं उत्पन्न चालू होतं. ह्या स्ट्रॉबेरीचं वैशिष्ट्य काय? आता महाबळेश्वरला आहे, पण इथं वेगळं वैशिष्ट्य काय आपल्या स्ट्रॉबेरी? वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याची कलर एक आहे, तो कलर चांगल्या प्रमाणे डेव्हलप आहे. आपण पाहत असाल कलर चांगला आहे आणि जी गोडी आहे ती गोडी पण महाबळेश्वरच्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला चांगले अनुभवायला मिळत आहे. आणि प्रामुख्याने या स्ट्रॉबेरीचं जे आहे उत्पादन या ठिकाणी बऱ्यापैकी शेतकरी जैविक पद्धतीने करत आहे. बीजामृत असेल, जीवामृत असेल याचा वापर आहे. महाबळेश्वरचं जे प्रोडक्शन आहे कमर्शियल आहे, त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी कीटकनाशक असेल, बुरशीनाशक याचा वापर होतो. तो तर आपले आदिवासी बांधव जे आहे हे शेतकऱ्यांच्या आणि खाणाऱ्यांचा एक आरोग्याचा विचार करून हे पूर्णपणे एक जैविक पद्धत किंवा एक सेंद्रिय पद्धतीने हे प्रोडक्शन आहे. त्यामुळे याचा एक दर्जा पण चांगला आहे आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एक चांगला आहे. कोणत्या कोणत्या गावात होते साधारण काय नाव? साधारणतः हे पोखरी आहे, राजेवाडी आहे, कोलोदे आहे, त्या पाटण आहे, बोरकर आहे, गोळे अशा जवळपास एक 8 ते 9 गावांमध्ये यावर्षी आपण लागवड केलेली आहे. आणि त्याला हवामान कसं लागतं काय? याला हवामान जे आहे आपलं थंड हवामान पाहिजे, जे महाबळेश्वरप्रमाणे आपल्याकडं अनुकूल वातावरण आहे. तर त्यामुळे आपल्याकडे प्रोडक्शन सुद्धा चांगलेच आहे. जे आता एक्सपोर्टसाठी जे दुबईला पाठवतायत ती पॅकिंग अशा पद्धतीने केली जाते का? हां, आपण जे लोकली आता लोक आहे आपल्याकडे 2 प्रकारे मार्केटिंग होत आहे. शेतकरी एक ग्राहक, उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेनुसार विकेल ते पिकेल जे आपली शासनाचं अभियान आहे त्या अंतर्गत भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्या ठिकाणी पनीरच्या स्वरूपामध्ये विक्री करतात आणि हे जे पॅकिंग आहे हे आपण एक्सपोर्टच्या अनुषंगाने आहे दुबईच्या, त्या अनुषंगाने या पॅकिंगमध्ये आपण एक्सपोर्टसाठी यासाठी पॅकिंग करत आहे. हां, म्हणजे सर्वसाधारणपणे एक्सपोर्टसाठी हे पॅकिंग केलं जातं. किती वेळात तिथं पोहोचली जाते किंवा इथून मुंबईला कशी वितरण व्यवस्था आहे किंवा काय? या ठिकाणाहून मुंबईला आपण ट्रान्सपोर्टच्या माध्यमासाठी रेफर व्हॅन जी आहे त्याची आवश्यकता लागते आणि त्या ठिकाणी विमानातनं पुढे जाते. तिथं जे एक्सपोर्टर आहे ते पेमेंटची व्यवस्था कशी असते, काय सिस्टीम आहे? आता या ठिकाणी ॲडव्हान्स पेमेंट ते करतात. ॲडव्हान्स पेमेंट आणि नंतर माल पाठवला जातो. खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे बराच वेळा माल पाठवल्यानंतर पैसे पाठवले जातात. परंतु ह्या स्ट्रॉबेरीची गुणवत्ता चांगली असल्यामुळं स्वतः व्यापारी संपर्कात आहेत किंवा एक्सपोर्टर संपर्कात आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील जनजीवन किंवा जे आर्थिक भारमाने ते उंचावण्यासाठी स्ट्रॉबेरीनी मदत होईल. या संदर्भात शासनाच्या वतीने किंवा जे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं सहकार्य लाभलं का? हो, या ठिकाणी आपण साहेबांच्या माध्यमातूनच ट्रायबल डिपार्टमेंटकडनं न्यूक्लियस बजेटमध्ये मागणी केलेली होती आणि साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आपल्याला या ठिकाणी जवळपास 1.5 कोटीची योजना मंजूर झाली आणि यातनं शेतकऱ्यांना जवळपास 85% प्रमाणे 1,20,00,000 आपण अनुदान देणार आहे. त्यामुळे याच्यात साहेबांचं निश्चित मोठं योगदान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी, कारण याचा खर्च जो आहे तो 5 गुंठ्यासाठी जवळपास एक 40,000 खर्च आहे. 40,000 प्रायमरी पहिला खर्च येतो मार्केटिंगच्या अगोदरपर्यंत आणि तो मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक हातभार लागला. त्यामुळं ट्रायबल एरियातले आपले शेतकरी आहेत त्यांनी याच्यामध्ये थोडंसं हिरिरीने भाग घेतला. तर ठीक आहे, आदिवासी भागाप्रमाणे समजा जो सदन भाग आहे, समजा गोडेगाव, मनसर किंवा इकडे पूर्व भाग आहे,
तिथं सुद्धा ही स्ट्रॉबेरी येऊ शकेल का, काय मत आहे तुमचं? स्ट्रॉबेरी येऊ शकते, परंतु थोडंसं जे वातावरण आहे वरती थंड वातावरण असल्यामुळे तिथली आणि खालचं जे आहे वातावरण त्याप्रमाणे थंड नसल्यामुळे थोडं गुणवत्तेत फरक पडेल, पण प्रोडक्शन होऊ शकतं. पण ही स्ट्रॉबेरी समजा हे जे पीक घ्यायचं त्याच्या आधी डेमो म्हणून कुठं पाहायला गेले होते आपण? या ठिकाणी आपलेच एक कृषी विभागातले बांधव आहेत ज्ञानेश्वर लोकरे म्हणून, त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्ट्रॉबेरीचा एक प्रयोगात्मक प्रयोग केला आणि त्यातनं त्याला उत्पन्न मिळालं आणि त्याच्यानंतर मग काही प्रमाणात ICICI फाउंडेशननी या ठिकाणी डेमो दिले, लोकांना रोपं पुरवले होते, त्यातनं लोकांना एक उत्पन्न आलं, पण थोडं त्यांनी फक्त रोपं दिले, पण मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे तितकं गुणवत्ता नव्हती. परंतु यावर्षी आपण कृषी विज्ञान केंद्र असेल यांच्या मदतीने किंवा महाबळेश्वरचं जे संशोधन केंद्र आहे त्यांची सुद्धा आपण कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी व्याख्यान आणि लेक्चर ठेवले आणि शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन झाल्यामुळे यावर्षी जी गुणवत्ता आहे ती एकदम आपण जे म्हणजे लोकली जे विकत होतो तर ते आज आपण एक्सपोर्टपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. म्हणजे एकंदर एक्सपोर्टपर्यंत पोहोचलं आणि अजून त्याच्यात प्रमाण वाढणार आहे समजा पुढच्या वर्षी? निश्चित वाढणार आहे. आता एक्सपोर्टचं पण एक प्रायोगिक तत्वावर आपण आताशे 18 किलो पाठवले आहे, त्यातला आपला अनुभव चांगला आहे. परंतु या ठिकाणी लोकली पण आपली बऱ्यापैकी स्ट्रॉबेरी संपत आहे आणि जे आपल्याला आदिवासी विभाग आहे त्यांचं पण या ठिकाणी सेंट्रल किचन आहे, त्यांनी पण एक आश्वस्त केलं की आम्ही पण आमच्या विद्यार्थ्यांना ही ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी जी आहे ते आम्ही खाऊ घालण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्केटिंगबाबत काही अडचण यावर्षी येणार नाही. जे आता तुम्ही एक्सपोर्ट करताय परदेशात त्याचं काही त्याची स्ट्रॉबेरीची चाचणी लॅबमध्ये किंवा जे तुमचे समजा परदेशी पाठवण्यासाठी जे गुणवत्तेचे निकष असतात त्यामध्ये काय? आता गल्फ कंट्री असल्यामुळे त्या ठिकाणी तसे काही पॅरामीटर नाही, त्यामुळे आपले डायरेक्ट गेले आहे. युरोपियन जर कंट्री असेल तर त्या ठिकाणी त्यांचे पॅरामीटर असतात, पण आपण गल्फमध्ये पाठवल्यामुळे तसे काही पॅरामीटर आपल्या अडचण यावर्षी आलेली नाही. अजून जे गल्फ किंवा युरोपियन कंट्री आहे तिथे सुद्धा जाऊ शकते, तुम्हाला खात्री आहे ही सुद्धा? म्हणजे रासायनिक नसल्यामुळे याच्यामध्ये बऱ्यापैकी 100%च म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ऑर्गॅनिक पद्धतीने शेतकरी करतात, एका दोन शेतकऱ्यांनी थोडाफार वापर केला असेल परंतु जास्त नाहीच, त्यामुळे हे बऱ्यापैकी सेंद्रिय आणि ऑर्गॅनिकच आहे वरती. कारण भातामध्ये पण आपल्याकडे खताचा वापर तेवढा होत नाही, त्यामुळे जमिनीमध्ये पण जमीन पण आपली टिकून आहे, ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळं हे ऑर्गॅनिकच आहे. जमिनीची गुणवत्ता कशी पाहिजे, काय म्हणजे अपेक्षित काय? याला साधारणतः थोडीशी हलकी जमीन असणं आवश्यक आहे. वरती जी आपली जमीन आहे ती हलकी आहे, थोडी लालसर जमीन असली तर चांगली आहे, त्यामुळं वरती चांगलं उत्पन्न येतं. माझं नाव सकुबाई गोविंद लोकरे. कुठलं गाव? पोखरी. हा, काय काम करताय तुम्ही? मी शेतीच करते. आतापर्यंत साधारण म्हणजे अशी आपल्या साध्या सोप्या भाषेत साध्या सोप्या पद्धतीत शेती करीत होते, पण साहेब आमच्या मदतीला आले, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं ना, त्यापासून मी थोडा बदल केलाय. CRT पद्धतीनं मग भात लावायला लागले, SRT पद्धतीनं. ते झाल्यावर आता दुसरं काहीतरी काय पीक घ्यावा, कसं घ्यावा, काय करावं, आपण काय सुधारलं पाहिजे ना. तेव्हा स्ट्रॉबेरीचं ह्या वर्षी त्यांनी सांगितलं का तुम्ही स्ट्रॉबेरी लावून, म्हणजे पहिलंच आम्हाला लोकरे साहेबांनी स्ट्रॉबेरी मला दिली, झाडं 50 झाडं ती लावली होती, छान आली. मग ते म्हणले ह्या वर्षी तुम्ही लावणार का, ह्या वर्षी अनुदानावर तुम्हाला रोपं दिली जातील, तुम्ही लावणार. मग आम्ही ती रोपं घेऊन अनुदानावर स्ट्रॉबेरी लावली आणि 5 गुंठ्या स्ट्रॉबेरी लावली, चांगली छानपैकी येते. पहिलाच थोडा 10 पनेट निघाले आणि चांगल्या पद्धतीनं चांगलं निघालं. हा, म्हणजे एकंदर समजा आता भात पीक करता किंवा हिरडा याच्यापेक्षा हे उत्पन्न देणार आहे, याच्यापेक्षा हे उत्पन्न चांगलं आहे. म्हणजे तुम्ही एकदम आनंदी आनंदी म्हणजे चांगलीच आनंदी म्हणजे. हा, आणि मला वसंतराव नाईक शेतकरी म्हणून पुरस्कार भेटलाय, त्यापेक्षा अजूनच आनंदी आहे. आणि अजून म्हणजे सगळ्यात म्हणजे उंच आपल्या, म्हणजे आता मी एवढी सामान्य स्त्री असून अशी म्हणजे मला जरा मान भेटायला लागलाय त्यापेक्षा मग. आणि असे स्टॉल बिल लावते. नाही, ठीक आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते, त्याच्यामुळे आर्थिक कमाई चांगली होणार. आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी आव्हान काय करू शकता? हा, बोला. बाकीच्या शेतकऱ्यांनी पण याच्यात वळालं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि याची काळजी घेणं महत्वाचं आहे. अति महत्वाचं म्हणजे काळजी घेणे. काळजी घेतली तर याचा फायदा, नंतर नुसतं लावून गेले भातासारखं रोप टाकून असं होऊ शकत नाही. याची लय बारीक काळजी घ्यायला लागते, याला सगळं लय जोपायला लागतं, त्यामुळं ते पीक चांगलं येते. आता तुमचं गाव कोणतं? पोखरी. बरं, तुम्ही आता 5 गुंठ्यात लावली, मग नंतर भविष्यात ती वाढ करणार का? हा, वाढ करणार ना, लावणार अजून लावणार. म्हणजे आता ती 5 गुंठ आहे ना,
अजून आम्हाला मार्केटचं व्यवस्थित सगळं ज्ञान मिळाले. ज्ञान मिळालं आणि मार्केट भेटलं ना तर मी 5 गुंठा नाही 20 गुंठच ते वावर आहे, त्या अख्ख्या 20 गुंठ्याला पण लावू शकते. माझं नाव ढवळा पाटोल गडे, रानात भाऊदे. हे गेल्या वर्षापासून मी मार्केटिंग करीत असताना मी सह्याद्री वाणीचे हायस्कूलला तिथं येते. त्याच्यामुळं मला अनेक चांगलं उत्पन्न मिळतं आहे. काय मी भात पीक घेत असताना मला फारचं उत्पन्न मिळायचं नाही, पण आता हे स्ट्रॉबेरीचं गेल्यापासून उत्पन्न घेत असताना मला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळत आहे स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नातून. आणि मी खूप त्याच्यात सहकार्य आहे. कृषी खात्यातून मला सुद्धा गिरनक साहेब यांनी मार्गदर्शन करून यांनी चांगल्या पद्धतीचं मला ते संगोपन कसं प्लॉटचं करायचं, कसं मार्गदर्शन करायचं हे पद्धतीनं सगळं सेंद्रिय खतावर ही मी स्ट्रॉबेरी तयार केलेली आहे. माझं नाव जयसिंग शिवाजी थोरवे. माझी एक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे, IKS फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. आणि त्याच्यामध्ये IKS फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये 1570 शेतकरी काम करतात आणि आदिवासी विभागातले त्यातले जास्तीत जास्त शेतकरी आहे. आणि स्ट्रॉबेरीचं पीक हे प्रथमच आम्ही भीमाशंकर बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विभागाच्या सहकार्याने घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण ही एक नाबिया आणि विंटरडा 2 व्हरायटी आपण इथे केलेल्या आहेत. आणि ही जी स्ट्रॉबेरी प्रथमच आपण ऑर्गॅनिक पद्धतीने इथे घेतली आहे आणि त्याची क्वालिटी चांगली आल्यामुळं त्याला आपण परदेशी मार्केटपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. तर UAE पण याचा फीडबॅक खूप चांगल्या पद्धतीने आला आहे. लोकांना ही स्ट्रॉबेरी खूप चविष्ट असल्यामुळं जास्त प्रमाणात त्याचे खूप चांगले रिव्ह्यू आले. आणि आता सुरुवातीला 5-5 गुंठ्यावरती आपण केलेली स्ट्रॉबेरी पुढच्या वर्षी लवकर कमीत कमी 1-1 एकरवरती पण आपल्या इकडं जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये आपण ते करणार आहोत. आणि अशाच प्रकारे याच्या अजून 2 वेगळ्या व्हरायटी आहेत, त्या पण आपण लवकरच कृषी विभागाच्या माध्यमातून आपण त्या इंट्रोड्यूस करणार आहोत. सध्या इथं बाजारभाव काय आहे? सध्या या ठिकाणी जी स्ट्रॉबेरीचं स्थानिक मार्केटमध्ये 180 रुपये किलो एक हप्ती स्ट्रॉबेरी, पण विदेशी मार्केटमध्ये ही स्ट्रॉबेरी 320 रुपयापासून तर 640 रुपयापर्यंत ही स्ट्रॉबेरी त्या ठिकाणी खपली जाते मार्केटमध्ये. साधारण दररोज आता किती पाठवता, कशी सिस्टीम आहे का? आता सुरुवातीच्या कन्साइनमेंटमध्ये तर आपण एक ट्रायल कन्साइनमेंट 18 किलोची पाठवली होती, पण आता समोर जी रिक्वायरमेंट आहे 1.5 टनाची रोजची रिक्वायरमेंट आहे आणि ती पण बाह्य जाते. तर आपल्याला काय की सकाळची स्ट्रॉबेरी संध्याकाळपर्यंत आपण दुबईमध्ये ते उपलब्ध होऊन जाते, कारण दुबई हे एकमेव कंट्री आहे की आपल्या इंडियापासून ती जवळ आहे, त्याच्यामुळे ते लवकर पोहोचते. नमस्कार, मी बाळासाहेब शंकर पेंढारी, राहणार कोकरे. सर, कृषी विभाग त्याचबरोबर आदिवासी विकास प्रकल्प यामार्फत आम्हाला स्ट्रॉबेरीचं प्रकरण मंजूर झालं आणि त्यामार्फत आम्ही कृषी विभागाचं पूर्णतः मार्गदर्शन घेऊन त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीने लागवड म्हणजे आत्मा अंतर्गत आम्ही सेंद्रिय पद्धतीचं थोडंसं मार्गदर्शन केलेलं. आम्ही स्ट्रॉबेरीची 5 गुंठ्यामध्ये लागवड केली. त्यामध्ये आम्ही नाभिया आणि विंटरडॉन या 2 प्रकारची स्ट्रॉबेरीची थोडी लागवड केली. 5 गुंठे मी सरासरी आम्हाला सर 3000 रोपांची आवश्यकता लागली. आता आमचं उत्पन्न थोडेफार चालू झालं असून आठवड्याभर एक 2 दिवसाआड 5 ते 10 किलोपर्यंत तोडा होतो आणि IKS कंपनीच्या नामी ट्रान्सपोर्ट करतो. त्या कंपनीमार्फत आमची स्ट्रॉबेरी आज दुबईमध्ये ट्रान्सपोर्ट झालेली आहे.